हे आहे नागेश्वर सुळका. नाही नाही नाही, वय वर्ष 15, वय वर्ष 16, वय वर्ष 17. अतिशय सुंदर ट्रेक आहे, मस्त. खरं जर पावसाळ्यात आलो ना, सुंदर दृश्य इथं पाहायला मिळणार आहे. काळ्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. रेलिंग लावल्यामुळं थोडा सुरक्षित झालाय रस्ता. पूर्ण जांभळ्या रंगाची फुलं किती आहेत बघा. या ट्रेकमधला सर्वात अवघड पॅच समोर आपल्याला दिसतोय तो वासोटा आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण पुन्हा आलेलो आहोत कोकणामध्ये. आपण खेड तालुक्यामध्ये चोरवणे या ठिकाणी आलेलो आहे. आत्ता सकाळचे वाजलेले 6:10 झालेले आहे. आज आपण निघालेलो आहोत श्री नागेश्वर गुहा बघायला. वासोट्याच्या जवळ जे आहे नागेश्वर म्हणून, तर त्याचं आपण दर्शन घेणार आहे. तर तुम्हाला आत्ता थोडंसं दाखवतो कुठं आहे ते. तर हे जे टोक आहे या ठिकाणी आपण जाणार आहे, ते आहे नागेश्वर. आणि या बाजूला आपल्याला दिसतो तो आहे वासोटा. तर आता इथून आपण ज्या ठिकाणी आपला ट्रेक चालू होणार आहे तिथं गाडीनं जाणार आहे. तर आता आपण नागेश्वर ट्रेकच्या बेस पॉईंटला पोचलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला नागेश्वरची गुहा किंवा नागेश्वर सुळका याला म्हणतात, हा पाहायला मिळतोय. तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर आपण या बाजूने या रस्त्याने आलो आहे. निम्म्यापर्यंत डांबर रस्ता आहे, तिथून पुढं कच्चा रस्ता आहे. तर तिथून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक ब्रिज पाहायला मिळतोय आणि या ब्रिजजवळच गाडी लावण्यासाठी जागा आहे. तर आपल्याला गाडी रस्त्याने इथपर्यंत आल्यामुळं 1 ते सव्वा तास चालण्याचा आपला वेळ वाचतोय. तर तिथलं काही मंडळींचं फोटो सेशन चाललंय, टाइमपास चाललाय. तर या ठिकाणी इथं आपल्याला नागेश्वर मंदिराचा एक बोर्ड पाहायला मिळतोय आणि इथूनच वर जाण्यासाठी पायऱ्या चालू झालेल्या आहेत. टोटल आम्ही 12 जण आहे. तर आता सगळे पुढे निघालेत. तर आपण सुद्धा आता आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. वरून एकदा तुम्हाला आपला बेस पॉईंट दाखवतो. तर हा आहे आपल्या ट्रेकचा बेस पॉईंट. जिथं आम्ही मुक्काम केला होता चोरवणी गावामध्ये, तिथून खूप हाईट आणि अंतर दिसत होतं जास्त. पण साधारण 3-1 किलोमीटर आपण गाडीनं पुढं आलो आहे. त्यामुळं अंतर आणि वेळ दोन्हीसुद्धा कमी झालं आहे. अशा प्रकारे बघा, जांभ्या दगडाच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. आता नोव्हेंबर महिना आहे, थंडी काय अजून म्हणावीशी पडलेली नाही. आम्ही आता ट्रेकसुद्धा लवकर चालू केलं आहे, त्यामुळं उन्हाचा सुद्धा त्रास आपल्याला कमी होणार आहे. फक्त काय होते, पायऱ्या असल्यानंतर थोडेसे पाय लवकर भरून येतात. जर पायवाट असेल तर कुठलाही डोंगर चढताना त्रास कमी होतो. नोव्हेंबर चालू आहे तरी सुद्धा बघा, काही ठिकाणी आपल्याला सुंदर फुलं पाहायला मिळतात. रस्ता सुद्धा बघा, पायरी मार्ग किती मस्त दिसतोय, एक नंबर. घाम निघायला सुरुवात झाली बघा. 15 मिनिटाचा ट्रेक झालाय आणि घाम चालू झालाय. एवढ्या सकाळी येऊन उन्हात सुरुवात केली असती तर काय झालं असतं.
तर आपल्याबरोबर सांगलीवरून बाकीची मंडळी आहेत. सांगली जिल्ह्यातूनच आहेत बरेच. मी एकटा साताऱ्यावरून आलो आहे. या ट्रेकवर बघा चुकण्याचा जास्त काही प्रश्न उद्भवत नाही. सरळ सोट वाट आहे आणि काही जागी असे बोर्डसुद्धा लावले आहेत. वारं भरपूर सुटले त्यामुळे बरं वाटतंय सध्या इथं. मस्त वाटतं. आताच आपण बोर्ड बघितलं एक, थोडंसं पुढं आलो आणि लगेच या ठिकाणी दुसरा बोर्ड आहे बघा. आणि असा सुंदर जंगलातून रस्ता आहे. समोर बघा मस्त जंगल पॅच दिसतंय. एकच नंबर आहे. नागेश्वर ट्रेक करताना तुम्हाला जेवढ्या लवकर सुरुवात करता येईल तेवढ्या लवकर सुरुवात करायची, म्हणजे उन्हाचा त्रास कमी होतो. कारण सुरुवातीचं पॅच खाली जंगलातून आहे. जसं आपण वर टॉपला जाईल तसं उन्हाचा त्रास खूप होतो वर. त्यामुळे शक्यतो लवकर ट्रेकला सुरुवात करायची. आपल्यासोबत टेम्परेचर कमी होते. हे आहेत विक्रम चव्हाण तासगाव, ते अभिजित सावंत तासगाव. त्या मॅडम सांगलीवरून आलेले आहेत. नाव सांगा मॅडम. माझं नाव अमिता शहा. आय एम अमिता एन्जॉईंग शहा. द ट्रेक. तुषार पाटील पेठ वडगाव. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा आपल्या सोबत ट्रेकर आहेत. आपण अर्धा तास आता चढाई केलेली आहे आणि अर्ध्या तासानंतर थोडंसं आपण एका ओपन स्पेसला जंगलातून बाहेर येऊन पोचतोय. जी देवस्थान कमिटी आहे नागेश्वरची, त्याची नाव आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत. जर कोणाला काय अडचण आली ट्रेकमध्ये तर आपण याच्यावर संपर्क करू शकतो. आता तुम्हाला इथून वासोटा दाखवतो तर आपल्याला समोर दिसतोय हा आहे वासोटा. त्याच्या शेजारी आहे तुळशी वृंदावन आणि इकडं लेफ्ट बाजूला या झाडांच्या पाठीमागं इकडं आहे नागेश्वर. तर इथून आता खालचं जंगल तुम्हाला दाखवतो. तर हे पूर्ण जंगल आहे बघा इकडे. आणि याच खोऱ्यामध्ये वशिष्ठी नदीचा उगम होतो. वारं बघा इतकं मस्त सुटलंय ना, मागं गवत हलताना दिसतंय का. आणि आता नेहमीचे माझे सहकारी भगत सर मागून आपल्याला पळत येऊन जॉईन झालेले आहेत. तर आपल्याला हे समोर दिसतंय हे आहे नागेश्वर सुळका. या ठिकाणी आपल्याला जायचं आहे महादेवांचं दर्शन घ्यायला नागेश्वरांचं. समोर आपल्याला दिसतोय हा एक किल्ले वासोटा. प्रत्येकाने एकदा तरी हा ट्रेक केला पाहिजे. फक्त जेवढ्या लवकर शक्य होईल ना तेवढ्या लवकर हा ट्रेकला सुरुवात करायची. सूर्यनारायण आता वासोट्याच्या शेजारून वर यायला लागलेत. तुम्हाला दाखवतो. लोक सनसेटसाठी लांब लांब जातात बघा. आपल्याला इथं वासोट्याच्या पाठवून सनराईज बघायला मिळतोय, सूर्योदय. आणि हे भाग्य फक्त सह्याद्रीत आल्यानंतरच मिळतंय आपल्याला. तर आपल्यासोबत सांगलीचे काही तरुण लोक आहेत. एक मला आणि ओळख करून देतो. तिन्ही मंडळी, चारी आणि हे सुद्धा, यांची वय तुम्हीच बघा. साधारण सगळे 60च्या आसपासचे आहेत. नाही वय वर्ष 15, वय वर्ष 16, वय वर्ष 17, वय वर्ष 18 आणि सर्वात यंग. तर कुठलाही ट्रेक करण्यासाठी तुमच्या शरीराने साथ देणं महत्वाचं नाही, तुमच्या मनाने जास्त साथ देणं गरजेचं आहे. यांच्याकडे बघून सगळ्यांनी शिका तुम्ही. समोर नागेश्वर सुळका, हा वासोटा, त्याच्या शेजारी सूर्यनारायण. या ठिकाणी बघा अतिशय सुंदर रस्ता आहे, पायवाट. तर रेलिंग लावलं इथल्या लोकांनी
आणि हे गावकऱ्यांनी केलेलं आहे, कारण त्यांचं सर्वांचं आराध्य दैवत आहे नागेश्वर. त्यासाठी त्यांनी रेलिंग वगैरे लावलेलं आहे. आणि आपल्या उजव्या बाजूला बघा किती खोल दरी आहे. या बाजूला खाली पाहिलं तर एकदम खोल दरी आहे आणि अशी पायवाट आहे. आणि हा जर ट्रेक आपण साधारण 1 ते 2 महिने आधी केला असता ना, पाऊस उघडले पूर्ण हा डोंगर सुद्धा हिरवागार दिसला असता. अजूनही आपल्याला खूप लांब जायचंय. हे आहे नागेश्वर सुळका, या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्यामुळे महत्त्वाची जी मेन चढण आहे वर चढण्याची ती अजून पुढंच आहे. त्यामुळे अजून आपल्याला थकवा काय चालेल नाही. आणि आता सूर्यनारायण वर आल्यामुळं इथून पुढं आपली काय अवस्था होईल ते काय सांगता येत नाही. जर गेलो आपण भरभर तर वेळेत पोहोचतो सुद्धा, ऊन वाढायच्या आत. मस्त पॅच लागलाय बघा. आता वर सुद्धा आहे ना मस्त जंगल आहे आणि समोर सुद्धा मस्त वाट आहे. अतिशय सुंदर ट्रेक आहे, मस्त. अजिबात अजून थकवा आलेलं नाही. तर सगळ्यांनी एकदा तरी या ट्रेकचा अनुभव घ्या. चला. नाही इथं आंबोबामध्ये पण येते पक्षी कुठे आहे? किडा येतो. साधारण 1.5 तासाच्या चढाईनंतर आपल्याला लोखंडी जिना लागलेला आहे. खाली बघा किती सुंदर आहे. या ठिकाणी सुद्धा पावसाळ्यात धबधबा चालू असणार आहे. खरं जर पावसाळ्यात आलो ना, सुंदर दृश्य इथं पाहायला मिळणार आहे. बघा कसं आहे, एक नंबर. या ठिकाणी बघा पूर्ण आता चढाई चालू झाली. त्यामुळे आत्तापर्यंत जी सोपी चढाई आपल्याला वाटत होती, आता इथून पुढं खरी दमछाक होणार आहे. आता बघा घाम यायला लागला, कारण आता चढाई चालू झालेली आहे. कडा बघा कसा दिसते, ठीक आहे. पूर्ण कातळ कडा आहे. थोडंसं ऊन वाढलंय, आता टोपी घातलेली. पाठीमागची मंडळी सुद्धा कंटाळली, थोडी दमली. या ठिकाणी बघा रेलिंग लावल्यामुळं इथला जो धोकादायक जो पॅच होता तो कमी झालेला आहे, इथला धोका. आणि असं जिथं जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पूर्ण या काळ्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. हा पॅच अतिशय सुंदर आहे चढण्यासाठी. इथं सुद्धा बघा पूर्ण खोदलेल्या दगडामध्ये खोदून तयार केलेल्या पायऱ्या. समोर आपल्याला नागेश्वर टोक दिसतंय. आपण खालून आलो इथून आणि इथला पॅच बघा. आता इथून आपल्याला असंच वर चढायचं इकडं, आणि इकडं वर गेल्यानंतर पुन्हा आडवं जायचं आहे पलीकडे. पुन्हा इथं वर चढून पुन्हा आडवं जायचं. या ठिकाणी परत एकदा आपल्याला जिन्याची चढाई लागलेली आहे. लोखंडी जिना बसवलेला आहे इथं. या काळ्या कड्यामध्ये खूप सारी जांभळ्या रंगाची फुलं आहेत बघा. या ठिकाणी ही त्याची इथं खाली सुद्धा आहे. पुन्हा एकदा आपल्याला कातळामध्ये खोदून तयार केलेल्या पायऱ्या
पाहायला मिळतात. आणि समोर फुलं बघा, पूर्ण जांभळ्या रंगाची फुलं आहेत ही, सुंदर आहेत. आपल्या लोकांनी बघा पूर्ण रेलिंग लावल्यामुळं थोडा सुरक्षित झाला आहे रस्ता. तो सुद्धा पूर्ण खडे पायऱ्या आहेत कातळात कोरलेले. आणि इथून वर चढण्यासाठी एक साखळदंड बांधलेला आहे बघा. हां, ॲक्च्युली तशी तर साखळदंडाची गरज नाही, कारण ते रेलिंग लावलेत आणि पूर्ण खोदलेल्या पायऱ्या आहेत, तरीसुद्धा सेफ्टीसाठी ठीक आहे. या कड्यावर पूर्ण जांभळ्या रंगाची फुलं किती आहेत बघा. या ठिकाणी परत एकदा आपल्याला जिन्याचा मार्ग लागलेला आहे. पूर्वीच्या इथं खोदलेल्या पायऱ्या होत्या, पण त्याच्यावरच आता जिना बसवलेला आहे. तर या ठिकाणी आता शेवटची अवघड चढाई चालू झालेली आहे. आणि इथं सुद्धा आपल्याला साखळदंड दिसते लावलेला. आपल्यासमोर तासगावचे विक्रमसिंह चव्हाण चालले. त्यांचंसुद्धा इन्स्टावर खूप छान छान फोटो अपलोड केलेले असतात. तर त्यांचासुद्धा इन्स्टा आय डी तुम्हाला सांगतो मी. तर इन्स्टा आय डी काय? विक्रमसिंग चव्हाण 25. विक्रमसिंग चव्हाण 25 त्यांचं इन्स्टा आय डी आहे. त्यांना फॉलो करा, खूप छान छान फोटो पाहायला मिळते. या ट्रेकमधला सर्वात अवघड पॅच हाच आहे. आणि हीच आपली कदाचित शेवटची चढाई आहे या ट्रेकमधली. समोर आपल्याला दिसतोय तो वासोट आहे आणि हे आपली शेवटची अवघड चढाई. या ठिकाणी सुद्धा साखळदंड बांधलेला आहे. इथून असं पुन्हा आपल्याला इथून वर जायचं. आपण शेवटचा टप्पा चढून वर आलेला आहे. वर आल्यानंतर इथं आपल्याला 2 बोर्ड दिसलेत. पहिला बोर्ड आहे चोरवणे नागेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे आता आपल्याला या बाजूला वर मंदिराकडे जायचं आहे. आणि दुसरा बोर्ड आहे वासोटा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. तो मार्ग म्हणजे हा रस्ता जो पुढे गेला आहे या पठारावरून असाच पुढे जातो रस्ता, पुढे जाऊन जंगलात जातोय. तो रस्ता सरळ वासोटा किल्ल्याकडे जातोय. हा आहे वासोटा किल्ला. तर आता आपण जाणार आहोत वर नागेश्वर मंदिराकडे. तर फायनली आपल्यासमोर श्री नागेश्वर महाराजांची गुहा आपल्याला स्पष्ट दिसते. ती आहे श्री नागेश्वर महादेवांची सुप्रसिद्ध गुहा. आणि येथील जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे असं म्हणतात. तर आपण आता श्री नागेश्वर मंदिराच्या समोरील त्या छोट्या पठारावर आलेलो आहे. आणि इथं बघा काही सूचना लिहिलेल्या आहेत. वासोट्यावर जर इथून तुम्ही जाणार असाल तर वनाधिकारी बामनोली यांच्या परवानगीशिवाय जायचं नाही आहे. तर कचरा करायचा नाही, शांतता राखायची, स्वच्छता ठेवा. तर इथं आणखी एक बोर्ड आहे बघा, जलकुंडाकडे जाण्याचा मार्ग. इथं या बाजूला खाली येतो जलकुंडाकडे जाण्याचा मार्ग. नागेश्वर मंदिराच्या समोरच्या पठारावर आपण त्या पाण्याच्या कुंडाजवळ आलो आहे. आपल्या पाठीमागं कुंड आहे, तुम्हाला दाखवतो. तर हे आहे पाण्याचं कुंड. पाणी कचरा असला तरी पाणी पिण्यायोग्य आहे. आणि खाली येण्याचा मार्ग तसं इकडनं आपण
थोडंसं एक 5च मिनिट आपल्याला खाली उतरायला लागतं, जास्त खाली लांब नाही आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पाणी नसेल पिण्यासाठी तर तुम्ही खाली येऊन या कुंडातलं पाणी घेऊ शकता. इथं दोरी आणि एक बादली ठेवलेली आहे. बादली थोडीशी फुटली खालून तरीच आपल्या कामापुरतं पाणी आपल्याला काढता येते. तर चला आता इथून आपण जाऊया नागेश्वरांच्या दर्शनाला. तर आत्ता आपण सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बाँड्रीवर उभं आहे. आपल्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या या बाजूला आहे तो सातारा जिल्हा आणि उजव्या बाजूला हा जो परिसर आहे खालचा तो आहे रत्नागिरी जिल्हा खेड तालुका. आणि आपण आता आलो आहे तो हे इथं चोरवणे गाव आहे. हे आहे ते चोरवणे गाव. त्या गावातून आपण ट्रेक करत करत इथपर्यंत आलो. समोर ही नागेश्वर गुहा आणि या बाजूला हा समोर दिसतोय तो वासोटा किल्ला आहे. तर आता आपण जाऊया नागेश्वर मंदिरामध्ये. या मंदिरात नागेश्वर सुळका, नागेश्वर गुहा, नागेश्वरी गुहा आणि नागेश्वर मंदिर असं देखील म्हणतात. तर फायनली 3 तासाचा ट्रेक करून आपण नागेश्वर महादेवांच्या मंदिरामध्ये पोहोचतोय. आणि फायनली 3 तासाचा अखंड ट्रेक करत आपण पोचले आहोत श्री नागेश्वर महादेवांच्या मंदिरात. तर मंडळी आपल्या नागेश्वरांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. खाली जाणार आहे. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका आपल्या